घेतलेला आहे 2-3-4 महिने, पण त्यांना त्या ठिकाणी आत्ता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण अपात्र आहोत. हे व्हॉलेंटरीली जे देत आहेत स्वइच्छेने, हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे. आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाही आहे किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीचे आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही. काही जणी व्हॉलेंटरीली अर्ज पुढे केलेले आहे की आमचे लाभ परत द्या, अशी एखादी केस आहे का तुमच्याकडे? असे तर आपणच त्या ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की 4-4.5 हजार महिला अशा आहेत, 4-4.5 हजार आहेत. आमचा हा आकडा जो रोज 5-10 ज्या महिलांचा आहे ह्यांनी अर्ज येतात त्या ह्यांनी हे होतोय, तो रोज बदलत राहतो. आता साधारणपणे 3.5-4 हजार असतील, पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल, ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही. स्वेच्छेने ज्यांना कोणाला पैसे द्यायचे असतील किंवा जे कोणी अर्ज करतायत त्यांना अर्ज करताना हे पैसे नेमके द्यायचे कुठं किंवा त्या संदर्भात काही विभागाच्या वतीनं तयारी करण्यात आली आहे, काही सिस्टीम लावण्यात आलेली आहे की बाबा या ठिकाणी देऊ शकतात स्वेच्छेने? इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्यावेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं, नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बालविकास विभागाला ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ते कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट्स असतील तर त्यासाठी ते वापरावे, तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो. तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल. पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर अद्यापही सुरू झालेली नाही. महिलेने पैसे रिटर्न दिलेत का? हे साधारणपणे अर्ज दिलेले आहेत, ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत, त्याच्या संदर्भातली त्यांनी कारणं जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही स्क्रुटिनी आहे ते स्थानिक पातळीवर सुरू आहे. आणखी एक मुद्दा होता जर आपण त्यावर बोला. घराचे गोगावले यांचा एक वक्तव्य असं आलेलं आहे ज्याच्यात ते म्हणतायत की अदिती तटकरे यांना आम्ही जिंकूनच आणायला नको होतं, म्हणजे पालकमंत्र्यांचा वाद जो सुरू आहे तो उद्भवलाच नसतो. मला असं वाटतं की साधारणपणे अशा पद्धतीचे वक्तव्य हे करणं माझ्यासाठी सुद्धा ते आश्चर्यजनकच आहे. कारण शेवटी मी आज ज्या मताधिक्याने निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये महायुतीचे नेतृत्व असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आमचे पक्षाचे अध्यक्ष अजितदादा असतील, ज्यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांसाठी काम केलेलं आहे. एकमेकांसाठी जर कामच केलं नसतं तर इतकं मताधिक्य किंवा इतकं मॅन्डेट हे महायुतीला मिळालंच नसतं. शेवटी घटक पक्ष म्हणून आम्ही एकमेकांसाठी काम केलेलं आहे. महायुतीचा उमेदवार निवडून यावा ह्यासाठी आम्ही सगळ्या पक्षांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असो किंवा भारतीय जनता पक्ष असो किंवा RPI असो, आमचे घटक पक्ष असो, आम्ही सगळ्यांनी एकजुटीने काम केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही 237 जे काही मॅन्डेट आहे ते महायुतीला त्या निमित्ताने मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आत्ता त्याचं मूल्यमापन करणं, आता 5 वर्षांनी ज्या वेळेला निवडणुका येईल त्यावेळेला त्या संदर्भातलं जे काही मूल्यमापन ते आहे ते होईल. आता आम्ही सगळेजण निवडून आलेलो आहे आणि आम्हाला पुढची 5 वर्ष एकत्रितपणाने काम करायचं आहे. कुठेही शासनाचं, महायुतीचं नाव खराब होणार नाही. आपल्या मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दावोसला गेलेले आहेत, ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला, तिथं अधिकाधिक आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट यावी, आपल्या इथं रोजगार निर्मिती व्हावी, आपलं रिप्रेझेंटेशन करायला ते तिकडे गेलेले आहेत आणि ते आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तिथं करतायत. आणि अशा वेळेला आम्ही कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातले काही कुरघोड्या आणि मूल्यमापन करून काय झालं, काय होऊ शकलं असतं ह्या संदर्भातल्या खटाटोपमध्ये पडण्यापेक्षा आपल्याला पुढच्या 5 वर्षांमध्ये राज्याला पुढं न्यायचं आहे, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून न्यायचं आहे. मला वाटतं त्या विषयाला जर आपण जास्ती महत्त्व दिलं आम्ही, तर मला वाटतं निश्चितपणाने ते योग्य राहील. आम्हाला इतक्या मोठ्या पद्धतीनं लँडस्लाईड विक्ट्री लोकांनी दिलेली आहे. शेवटी जनतेसमोर आपण काय उदाहरण ठेवतोय, जनतेला कुठेही वाटायला नको की बाबा यांना आपण का निवडून दिलं, या गोष्टीचा आम्ही जास्त विचार करणं गरजेचं आहे.
तर मंत्री अदिती तटकरे बोलत होत्या आणि या संदर्भातल्या देखील सगळे अपडेट आपण पाहणार आहोत. तुर्तास वळूया पुढील बातमीकडे. दावोसमधून उद्योगमंत्री उदय सामंतांनी राजकीय भूकंपाचे दावे केलेत. ठाकरे गट आणि काँग्रेस फुटणार असा दावा आता उदय सामंतांनी केलाय. सामंतांच्या या दाव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला. भाजपची एकहाती सत्ता यावी हे सामंतांच्या मनात आहे का असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला. तर रुग्ण मिळेल तेव्हा राजकीय ऑपरेशन होईल असं सूचक विधान उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलंय. माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युबीटीच्या 4 आमदारांनी, काँग्रेसच्या 5 आमदारांनी आणि युबीटीच्या 3 खासदारांनी मागच्या 15 दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. याचा रेकॉर्ड देखील आहे. जवळजवळ 10 माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत. उदय सामंतजींना शुभेच्छा आणि ईश्वराला प्रार्थना आहे की तुमच्या पदाला धोका पोहोचू नये. नवीन आल्यानंतर अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं मला वाटतं की महायुतीमध्ये आमच्या उदय सामंतांचं मत हे भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता बनावी का अशा प्रकारचं त्यांचं मनातील काही भावना मला या स्टेटमेंटवरून दिसत आहे. ऑपरेशन करतो डॉक्टर नसलो तरी येणाऱ्या काळात पुन्हा ऑपरेशन करण्याचं काही मानस आहे का? कारण उदय सामंत म्हणले की उभाठा आणि काँग्रेस पुन्हा एकदा फुटणार आहे आणि अनेकांचे प्रवेश तुमच्याकडे होत आहेत. अनेक जण तुम्हाला भेटून गेले जे विद्यमान तुम्ही त्याचा अर्थ फक्त राजकीय का काढता? राजकीय ऑपरेशन आहे का? तसा रुग्ण मिळालाय का तुम्हाला? तुम्हाला जेव्हा रुग्ण मिळेल तेव्हा सांगू, तुम्हाला कल्पना देऊ. उद्योगमंत्री उदय सामंत दावोसला शिंदेंचे आमदार फोडायला गेलेत अशा शब्दात संजय राऊतांनी उदय सामंतांवर हल्लाबोल केला. तसंच एकनाथ शिंदे आता फडणवीसांना नकोसे झाले आहेत. काही दिवसांनी मोदींनाही नकोसे होतील असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. उद्योगमंत्र्यांचं सुद्धा मी पाहतो तो उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेचे किती आमदार फुटतील, खासदार फुटतील हे डावसमधून सांगतायत. तर उदय सामंत ह्यांना हा जाब विचारला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब मुंबईला परत पाठवलं पाहिजे. जा मुंबईत जाऊन राजकारण करा. डावस ही काय राजकारण करण्याची जागा आहे का? घ्या ना, आमची नावं घ्या. आता आम्ही सगळेच फुटणार आहोत असं सांगा. आम्ही मरण पत्करू पण यांना शरण जाणार नाही अशी आमची भूमिका असलेले 20 आमदार आहेत आणि खासदार आहेत. शिंदे हे उद्या नरेंद्र मोदींनाही नकोसे होतील आणि फडणवीसना नकोसे झालेलेच आहे. मी भारतीय जनता पक्षाचं अंतरंग माझ्या इतकं कुणीच ओळखणार नाही. मी सातत्यानं ह्यांच्या कट कारस्थानावरती पक्षांतर्गत आणि बाहेरही बोलत राहिले. अटलजी होते, अडवाणी साहेब होते, प्रमोदजी होते, तोपर्यंत आमचं बरं झालं होतं. पण गेल्या 10 वर्षामधलं प्रत्येक दिवस हा शिवसेनेविरुद्ध कट कारस्थानामध्ये दिल्लीत आणि महाराष्ट्रात गेला. आणि आता बातमी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या दाव्याची आहे. देशाच्या राजकारणात एक मोठी उलथापालथ होणार असल्याचा दावा बच्चू कडूंनी केला आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार केंद्रामध्ये भाजपसोबत जाणार असा दावा यावेळेस बच्चू कडू यांनी केला आहे. चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले नितीश कुमार हे 2-3 बिलासाठी अडकून राहिलेले आहे. त्या 2-3 बिलावर कदाचित पवार साहेबांचीच राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे. त्याच्यानं बराच उलटापालट होण्याची शक्यता टाळता येत नाही. महायुतीत पालकमंत्री पदाचा वाद हा टोकाला गेलाय आणि त्याचेच पडसाद मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या कार्यक्रमात दिसून आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या वादामुळे ते गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. त्यातच काल शिंदे सेनेनं केलेल्या आंदोलनावर भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीमध्ये अशा प्रकारचे कुठल्याही पक्षाचे जे प्रदर्शन आहे ते त्यांच्या नेतृत्वावर थांबवले पाहिजे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचं प्रदर्शन होणार होतं.
पण मी स्वतः गिरीश महाजनजी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या नेत्याशी बोललो आणि कुठलंही प्रदर्शन होऊ दिलं नाही. एकनाथ शिंदेजींनी यात दखल घेतली. मला वाटतं सरकारमध्ये एकनाथजी आहे, देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारजी बसतील, निर्णय करतील. रस्त्यावर ते प्रदर्शन मला वाटतं योग्य नाही. मुख्यमंत्री आल्यानंतर त्या चर्चेमधून सगळे प्रश्न सुटतील. तुमचे जे जे प्रश्न आतापर्यंत आले सरकार स्थापन होण्यापासून ते सगळे सुटत गेले, ते आम्ही सगळे सोडवले. त्यामुळे हाही प्रश्न सुटेल हा विश्वास ठेवा. वळूया पुढील बातमीकडे. सरपंच हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळेला फरार घोषित करण्यात आलंय. तसंच कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्याला आता बक्षीस जाहीर करण्यात आलं. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली होती आणि या घटनेला आता 1.25 महिना लोटतोय. मात्र अजूनही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तर फरार कृष्णा आंधळे हा याच भागात फिरत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे आजही मोकाटपणे फिरतोय. आंधळेला पोलिसांनी तत्काळ अटक करावी अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे. कृष्णा आंधळे पोलिसांबरोबर देखील फिरत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. तरीही पोलीस त्याला अटक करत नाहीयेत असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. 307 सारखे गंभीर गुन्हे आहेत. तो 2 वर्षापासून फरार आहे. तरी देखील तो पोलीस प्रशासनातल्या लोकांसोबत बसून त्या ऑफिसवर हारतुरे देतो कुणाला तरी. तिथं काहीतरी मिटिंग होतात, तिथं सगळ्या घटनेचा म्हणजे हे घटना घडण्याच्या अगोदर ते मिटिंग घेतात, खंडणी मागतात, यामध्ये सगळा सहभाग आहे. तर मला त्याचं उत्तर पोलीस प्रशासनानं दिलं पाहिजे की फरार आरोपीला जर जाती त्यावेळेस शिक्षा दिली असती तर पुढची ही हत्या घडली नसती. तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानं सीआयडीनं त्याची वाढीव कोठडी मागितलेली नाहीये. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी पार पडली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वाल्मिक कराडचे वकील जामीन मागण्याची शक्यता आहे आणि या सुनावणीनंतर वाल्मिक कराडची बीड जिल्हा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. तर स्लीप ॲपनिया या आजारासाठी वाल्मिक कराडला कोठडीमध्ये सीपॅप मशीन द्यायला बीड कोर्टानं परवानगी दिली आहे. वाल्मिक कराडला स्लीप ॲपनिया नावाचा एक आजार आहे आणि त्यामुळे कराडनं कोठडीत सीपॅप मशीन द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती. दरम्यान हा नेमका आजार काय आहे स्लीप ॲपनिया जो वाल्मिक कराडला आहे पाहूयात. झोपेत असताना श्वासोच्छवासात अडथळे येणं किंवा गुदमरल्यासारखं वाटणं, झोपताना घाम येणं आणि छातीत दुखणं, झोपताना जोरात घोरणं, अस्वस्थ वाटणं, जास्त वजनानं ग्रस्त असलेल्यांना याचा धोका आहे. मानेचा आकार 17 इंचांपेक्षा जास्त असणाऱ्यांना देखील या आजाराचा धोका आहे. तर कराडला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जरांगेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कराडनं खूप पापं केली आहेत, त्याला ती फेडावी लागतील अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. आता ते सुटत नाही, लय पाप केलंय त्यांनी त्याला ते फेडावंच लागणार आहे. आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे. कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे, तो सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे. आता की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आलंय, त्या कुटुंबाचा अपमान होईल, त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ. वाल्मिक कराड सोबत पोलिसांची मिलीभगत असल्याचा एक नवा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. पुराव्यासह दमानियांनी हा आरोप केलाय. 3 जुलै 2024 रोजी वाल्मिक कराडवर अतिशय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात FIR दाखल झाला होता. मात्र जेव्हा चार्जशीट दाखल झाली तेव्हा वाल्मिक कराडचं नाव वगळण्यात आलं होतं. त्यामुळे राजकीय दबावातून कराडचं नाव वगळण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय आणि या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणीही दमानियांनी केलेली आहे. तर सरपंच हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवा अशी मागणी
अंजली दमानिया यांनी केली आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली। त्यांना मिळालेल्या धमक्या आणि अटकेत असलेल्या आरोपींना मिळत असलेल्या VIP ट्रीटमेंटसह अनेक मुद्दे दमानिया यांनी पोलीस महासंचालकांच्या कानावर घातलेले आहेत। वाल्मिक कराड यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली। खरं तर ही इतक्या पटकन पोलीस कोठडी त्यांची संपली कशी असा प्रश्न पडतो की विष्णू चाटे मागतात लातूर जेल आणि त्यांना चॉईस ऑफ जेल दिलं जातं। तर हे होऊ नये, त्यांना आणि चौकशी पुढचं हिअरिंग ॲज वेल एज ट्रायल हे मुंबईकडे ट्रान्सफर करण्यात यावं आणि ही जेवढी मंडळी आहे ज्यांना आता न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे त्यांना आर्थर रोडमध्ये ठेवा। तर वाल्मिक कराडच्या मालमत्तेची लिस्ट काही केल्या संपत नाही। बीडच्या मांजरसुंबामध्ये कराडच्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीन असल्याचं समोर आलेलं आहे। कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे ही जमीन आहे। कराडनं याच परिसरामध्ये 50 एकर जमीन खरेदी केल्याचाही आरोप केला जातोय। शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि या संदर्भात प्रशासनाला तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। जून 28-29 तारखेला मांजरसुंबा 128 सर्वे नंबरमध्ये नवीन जमीन घेतल्या 136 मध्ये तेव्हापासून मुरुम उपसा हे झाला, खोदकाम केलं अवैध। आम्ही आडवीला तिथं जाऊन हे केलं तरी त्यांनी ऐकलं नाही। मग आम्ही तहसीलदारकडे अर्ज केला समोर 3/7/2024ला। त्याच्या मंडळ अधिकारी यांनी 8/8/2024 येऊन पंचनामा केला। त्यानंतरच प्रशासनाने काहीच ॲक्शन घेतली नाही। सरपंच संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशी देण्याची मागणी मंत्री धनंजय मुंडेंनी केली। मात्र ही मागणी करतानाच या प्रकरणावर आपल्याला अधिक काही विचारू नका असं आवाहन देखील धनंजय मुंडेंनी केलं आहे। त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते। हे बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका। मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी। सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसं वक्तव्य केलेलं आहे। सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हायला हवी असं आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे। सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यामुळे जे कराड असतील, वाल्मिक आणि आणखी कोणी असतील, कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही। यांना अशा प्रकारची निर्गुण हत्येला फाशीशिवाय दुसरी सजा नाही। अभिनेता सैफ अली खानच्या प्रकृतीवर शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। अवघ्या 5 दिवसात सैफ अली खान इतका फिट कसा झाला, कमाल आहे असं संजय निरुपम यांनी म्हटलंय। एवढं मोठं ऑपरेशन होऊन देखील सैफ अली खानला फक्त 5 दिवसात डिस्चार्ज कसा मिळाला असा प्रश्नही निरुपम यांनी उपस्थित केला आहे। 5 दिवसानंतर सैफला रुग्णालयातून काल डिस्चार्ज मिळाला होता आणि यानंतर 5 दिवसात एवढा तो फिट कसा असा प्रश्न संजय निरुपम यांना पडलेला आहे। जब उन पर हमला हुआ तभी बताया गया था डॉक्टरों की तरफ से कि उनके पीठ में 2.5 इंच का चाकू घुस गया था। डॉक्टरों ने यह भी बताया कि 6 घंटे तक ऑपरेशन चला और उसके बाद ऑटो वाले ने बताया कि लहूलुहान अवस्था में ये स्ट्रेचर पर टांग करके पहुंचाए गए थे हॉस्पिटल में। उसके बाद वो इलाज इतना बढ़िया था, या मैं कह सकता हूं कि मेडिकल सेक्टर इतना तरक्की कर गया है कि 4 दिन बाद मैं देखता हूं कि सैफ अली खान साहब एकदम उछलते कूदते अपने घर लौट आते हैं। तो मैं उनकी जो स्वास्थ्य है उनके लिए मैं शुभकामनाएं दूंगा। हमारे देश के अच्छे कलाकार हैं, मंसूर अली खान पतौड़ी के बेटे हैं, करीना कपूर के हस्बैंड है, तैमूर के पिताजी है, तो स्वस्थ रहे। चाकू कितना भी अंदर घुसा हुआ आदमी जिंदा है और अपने पैरों पर चलकर घर जा रहा है। ये हमारी लीलावती अस्पताल के डॉक्टरों की एक चमत्कार किया वो लोगों ने, ऐसा लगता है मुझे।
तर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीबाबत नवीन धक्कादायक माहिती समोर आली. फक्त 10,000 रुपयांमध्ये या आरोपीनं भारतामध्ये घुसखोरी केली होती. भारत आणि बांगलादेश सीमेवरची डावकी नदी ओलांडून तो भारतात आला. मेघालयात प्रवेश केल्यानं शरीफुलनं एका एजंटला 10,000 रुपये दिले आणि याच एजंटनं त्याला आसामपर्यंत आणलं. एवढंच नाही तर त्याला सिम कार्ड देखील दिलं. मग कोलकात्याला जाणाऱ्या बसमध्येही त्याला बसवून दिलं. कोलकात्यात 3 दिवस राहिल्यानंतर शरीफुल मुंबईमध्ये आला. मे महिन्यात डावकी नदी ओलांडून भारतामध्ये त्यानं प्रवेश केला. मेघालयात प्रवेश केल्यानंतर एजंटला 10,000 रुपये त्यानं दिले. एजंटनं शरीफुलला आसामपर्यंत पोहोचवलं आणि सिम कार्डही दिलं. एजंटनंच शरीफुलला कोलकात्याच्या बसमध्ये बसवून दिलं. कोलकात्यात 3 दिवस काढल्यानंतर शरीफुल ट्रेननं मुंबईमध्ये आला. तर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी विरोधात पोलिसांना भक्कम पुरावे सापडलेले आहेत. हल्लेखोर मोहम्मद शहजादची टोपी ही सैफ अली खानचा लहान मुलगा जेहच्या खोलीत सापडली आहे. टोपीवरचे केस आणि आरोपीचे केस याची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. आणि याआधी सैफ अली खानच्या घरातून आरोपीच्या बोटांचे ठसेही आढळले होते. त्यामुळे हे पुरावे हल्लेखोर मोहम्मद शहजादचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी मदत करू शकतात. पुढील बातमीकडे. व्यायामाच्या नावाखाली महिला अंग प्रदर्शन करतात असा आरोप केरळच्या एका मौलानानं केलाय. पुरुषांसमोर व्यायाम करणं इस्लाममध्ये हराम असल्याचा दावा करत या मौलानानं महिलांच्या व्यायामावर देखील आक्षेप घेतलाय. केरळमध्ये मल्टी एक्सरसाइज कॉम्बिनेशन 7 हा क्लब महिला आणि पुरुषांचं एकत्रित वर्कआउट घेत असतो. मात्र यालाच मुस्लिम धर्मगुरूंना आता आक्षेप घेतलाय. व्यायामाच्या नावाखाली महिला पुरुषांसमोर अंग प्रदर्शन करतात. महिलांनी पुरुषांसमोर व्यायाम करणं इस्लाममध्ये हराम आहे. अनोळखी व्यक्तींसमोर व्यायाम करणं इस्लामिक मूल्यांच्या विरोधात. महिलांना पूर्वी पुरुषांना भेटण्यावर आणि बोलण्यावर बंधनं होती. बंधनं हटवून स्त्री पुरुषांना भेटू दिल्यामुळे मोठं नुकसान झालं असं हा मौलाना म्हणतोय. तर वळूया पुढील बातमीकडे. खासगी प्ले ग्रुप म्हणजे बालवाड्या चालवणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. कारण आता खासगी प्ले ग्रुपवर सरकारी नियंत्रण येण्याची शक्यता आहे. खासगी प्ले ग्रुपला नोंदणी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नर्सरीमध्ये जाण्याआधी 3 ते 6 वयोगटातली मुलं खासगी प्ले ग्रुपमध्ये जातात. राज्यात अनेक इमारतींमध्ये खासगी प्ले ग्रुप चालवले जातात. मात्र या प्ले ग्रुपवर सरकारचं कोणतंच नियंत्रण नाही. त्याचं शुल्क, अभ्यासक्रम, सुरक्षा आणि सुविधांचा विचार करून सरकार नोंदणीची सक्ती करण्याचा निर्णय घेणार आहे. वळूया पुढील बातमीकडे. उद्योग जगतातल्या प्रसिद्ध लोढा कुटुंबामध्ये वादाचे तडे पाहायला मिळत आहेत. लोढा हे नाव वापरण्याच्या 2 भावांमधला वाद हा आता मुंबई हायकोर्टात पोहोचलाय. अभिषेक आणि अभिनंदन या दोघांमध्ये लोढा हे ब्रँड नाव वापरण्यावरून वाद आहे. धाकट्या भावाला लोढा हे नाव वापरू देऊ नये अशी मागणी करत अभिषेक लोढांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. लोढा हे ब्रँड नाव वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये. दुचाकीला कट मारल्याच्या वादातून तरुणाला मारहाण करत त्याचं डोकं फोडल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. योगेश दिलवाले हा तरुण दुचाकीवर जात असताना एका दुचाकीला कट लागल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. ही सगळी मारहाण तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यामध्ये सोनसाखळी चोरांची दहशत पाहायला मिळते. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं आणि काही क्षणात पळून ते गेलेत. पुण्याच्या कर्वेनगरमधली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या चोरांचा पोलीस आता शोध घेत आहेत.
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलेला आहे. सुपीक जमीन जात असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध केला. लातूर जिल्ह्यातील 481 हेक्टरवरून शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनही केलं आहे. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी 2 गट पडलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलं आहे तर काही शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आणि यामुळे 24 जानेवारी रोजी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आंदोलन करणार आहेत. नाशिकमध्ये बोगस पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली. वसूल करण्यात आलेले पैसे पुन्हा सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहेत आणि तब्बल 4500 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरला होता. परभणी जिल्ह्यातील विविध बँकांनी यंदाच्या रब्बी हंगामामध्ये डिसेंबर अखेरपर्यंत 21,955 शेतकऱ्यांना 147 कोटी 774 लाख रुपये पीक कर्ज म्हणून वितरित केलेलं आहे. पीक कर्ज वाटपाचं सरासरी 19% उद्दिष्ट साध्य झालं आहे. महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला आता रीडिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडरवर उपासमारीची वेळ येणार असल्यामुळे मीटर रीडिंग करणारे कामगार जे आहेत ते महावितरणच्या विरोधात आक्रमक झाले. 1 फेब्रुवारीपासून राज्यभरामध्ये कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. तर एक बातमी पुण्यातून. एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून कार थेट खाली कोसळल्याची घटना घडलेली आहे. पुण्यातील विमाननगर परिसरातला हा सगळा प्रकार आहे. शुभ अपार्टमेंट या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये ही गाडी मागे घेताना चालकाच्या चुकीमुळे कार थेट खाली कोसळली. रविवारी सकाळी 10 वाजता हा सगळा प्रकार घडला. या व्हिडिओत इमारतीच्या पहिल्या मजल्याची भिंत तोडून काळ्या रंगाची होंडा सिटी कार खाली पडताना दिसते आहे. सुदैवानं कारचा वेग जास्त नसल्यामुळे मोठा अनर्थ होण्यापासून टळलाय. कार खाली पडल्यानंतर गाडीतील लोक बाहेर पडले. तर पार्किंगमधून आपण बघतोय ही कार जी आहे ती पुढे घेण्याचा प्रयत्न कार चालक करत असतानाच कार त्यानं रिव्हर्स घेतली आणि या ठिकाणी ही दुर्घटना घडली. पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. एका उच्चभ्रू सोसायटीच्या गेटवर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झालाय. एक महिला तिच्या लहान बाळासोबत जात होती. कार समोरून आली आणि थेट या महिलेच्या अंगावर चढली. महिलेसह तिचं बाळही कारच्या धडकेनं उडालं. सुदैवानं या अपघातात या चिमुरड्या बाळाला किंवा महिलेला मोठी दुखापत झालेली नाही. मात्र या अपघाताची सध्या कोणतीही तक्रार पोलिसांना करण्यात आलेली नाही. काळजाचा थरकाप उडवणारा असा हा अपघात पिंपरीतल्या सोसायटीमध्ये झालेला आहे. एक महिला आणि तिच्या बाळाला या कारनं कशा पद्धतीनं उडवलं त्याचं हे थेट दृश्य. परंतु या सगळ्या अपघाताची तक्रार अद्यापही पोलिसांना मिळालेली नाही. आता पाहूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टर. यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होतीये. अरुणावती प्रकल्पातून सध्या डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. मात्र लेआउट धारकांनी मायनरचं पाणी विरुद्ध दिशेनं वळतं केलंय आणि यामुळे रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होऊ लागली आहे. वाशिम शहरातील महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. बाजारातील अस्वच्छता आणि कचऱ्यामुळे नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. विशेषतः दुर्गंधी आणि कचऱ्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढलेला आहे आणि या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी आता करण्यात आली आहे. सांगलीच्या विटा येथील शासकीय निवासी शाळेतील विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 29 इतकी झाली. यापैकी काही विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलेलं आहे, तर अजून काही विद्यार्थी जे आहेत ते विटा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. रविवारी रात्री शाळेतील मटणाच्या जेवणानंतर या मुलांना विषबाधा झाली होती.
वर्ध्यामध्ये वाहनाच्या धडकेत एक वाघाचा बछडा ठार झालेला आहे. समुद्रपूर तालुक्यातील धोंडगाव येथील मुनेश्वर नगर जवळ ही घटना घडली. वन विभागाकडून या घटनेची चौकशी सुरू झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावर बिबट्याच्या हल्ल्यात 10 शेळ्या ठार झाल्या आहेत. बांधून ठेवलेल्या बकऱ्या बिबट्यानं ठार केल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळेच बिबट्याच्या हल्ल्यात वाढ होते असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीनं विना हेल्मेट आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 6.5 कोटीचा दंड आकारला असून 2.25 लाख चलान फाडण्यात आलेलं आहे. दरम्यान वाहन चालकांकडे 5 कोटींचा दंड थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. मालेगाव शहरात चौकात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे आणि याबाबत शहरातून अनेक तक्रारीही दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिका आयुक्तांनी कारवाई करत अतिक्रमण हटवायला सुरुवात केली आहे. वाशिम येथील महसूल विभागानं मागील 3 दिवसांमध्ये गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करण्याच्या 3 टिप्पर आणि 1 ट्रॅक्टर अशा 4 वाहनांवर कारवाई केलेली आहे. या प्रकरणी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. वाशिम महसूल विभागाच्या भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवार ते सोमवार दरम्यान ही कारवाई केली होती. अवैध उत्खनन करून वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकानं पकडलाय. ही कारवाई परंडा तालुक्यातील आवार पिंपरी कारंजा शिवारामध्ये करण्यात आली. दरम्यान ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झालाय. या प्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नवी मुंबईमध्ये सायन पनवेल महामार्गावर टेम्पोनं अचानक पेट घेतला. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर टेम्पोला अचानक आग लागल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. आग लागताच वाहन चालकानं प्रसंगावधान साधत टेम्पोमधून उडीव घेतल्यामुळे त्याचा जीव वाचलाय. उत्तर कर्नाटकमध्ये भीषण अपघात झालेला आहे. फळं आणि भाज्यांनी भरलेला एक ट्रक अनियंत्रित झाला आणि खोल दरीमध्ये कोसळला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झालेत. अपघाताचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या पुष्पाचा गेम मुंबईमध्ये मात्र फसलेला आहे. लाल चंदनाच्या तस्करीसाठी पुष्पानं रेल्वेचा मार्ग निवडला होता. मात्र मुंबई रेल्वे स्टेशनवर पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागानं धडक कारवाई करत त्या पुष्पा टोळीला पार्सल व्हॅनमध्येच लाल चंदन त्यानं लपवलं होतं. मात्र पोलिसांनी ते शोधून काढत 93 किलो लाल चंदन जप्त केलं आहे. दरोड्याचा प्रयत्न चोरट्यांच्या चंगलट आलेला आहे. भर दिवसा सराफ दुकानावर दरोड्याचा प्रयत्न फसला आणि ग्रामस्थांनी दोघांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील ही घटना आहे. दुचाकीवरून येत धारदार हत्यारं घेऊन दहशत माजवण्याचा या चोरट्यांचा हा प्रयत्न पुरता फसला आहे. जालन्यामध्ये जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे. मुकेश उर्फ अशोक भिकाजी असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण 64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उल्हासनगरच्या आशळे गावात गुन्हे शाखेनं केलेल्या धडक कारवाईमध्ये एका बांगलादेशी महिलेला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. ही महिला 4 महिन्यांपूर्वी भारत बांगलादेश सीमा ओलांडून उल्हासनगरमध्ये आली होती आणि या महिलेला मागील 4 दिवसांपासून आश्रय देणाऱ्या रफिक विश्वास यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलेला आहे. इमारतीमधील पार्किंगच्या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी परिसरातली ही घटना आहे. बुधल विश्वकर्मा असं या मारहाणीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 46 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये सोसायटीच्या चेअरमनसह 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अकोल्यामध्ये हातातला मोबाईल हिसकावून दुचाकीवरून पळ काढणाऱ्या मोबाईल चोरट्याला अटक करण्यात आलेली आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. शोएब खान, शब्बीर खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. सिंदखेड राजा इथं 12 ऑगस्ट रोजी स्नेहल ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 4 दरोडेखोरांना अटक केली आहे. त्याच्याकडून 22 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या दरोडेखोरांकडून अजूनही काही ठिकाणी दरोडे टाकण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. टोरेस घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आता इंटरपोलची मदत घेतलेली आहे. घोटाळ्या प्रकरणामध्ये 9 परदेशी आरोपींच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली. इंटरपोलनं अशी नोटीस काढल्यानंतर सर्व देशांचे पोलीस आणि तपास यंत्रणा आरोपींना शोधण्यात आता मदत करतात. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गुइलिन सिंड्रोम या आजाराचे 24 संशयित रुग्ण आढळलेले आहेत. या आजाराचे गांभीर्य विचारामध्ये घेऊन त्याचं विश्लेषण करण्यासाठी 9 जणांची समिती नेमण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये अनधिकृत घरांवर तोडक कारवाईला गेलेल्या पोलिसावर आंदोलकांनी दगडफेक केली आहे. रेल्वे प्रशासनाकडूनही कारवाई केली जात असताना आक्रमक झालेल्या झोपडपट्टीधारकांनी जोरदार विरोध केला. दगडफेकीमध्ये 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले. पुण्यामध्ये दहशत पसरवणाऱ्या गुंडांना जरब बसवण्यासाठी म्हणून पुणे पोलिसांनी त्यांची धिंड काढली. गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या गुंडांची कोंढवा पोलिसांनी धिंड काढली आणि यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. मुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवास महागणार आहे, कारण रिक्षा टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. हा भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन खात्यानं मांडलेला आहे. सीएनजीचे दर वाढल्यामुळे भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी मराठी भाषेतच कच्चे असल्याचा निकाल पॅट परीक्षेतून समोर आला. या परीक्षेनुसार 2024-25 या शैक्षणिक सत्रामध्ये सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी मराठीमध्ये मागे पडले आहेत. राज्यातील बहुतांश विद्यार्थी हे मराठीच्या तुलनेत इंग्रजी आणि गणितात चांगली कामगिरी करताना आढळले आहेत. 10वी-12वी परीक्षांदरम्यान इतर शाळांमध्ये परीक्षांना जायला शिक्षक संघटनांकडून विरोध होतोय. कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा भाग म्हणून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय शिक्षकांवर अविश्वास असा आरोप या शिक्षकांनी केला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील गल्लीबोळात इमारतींपासून वाहनतळाच्या जागेतही थाटण्यात येणाऱ्या खासगी बालवाडीची नोंदणी आता बंधनकारक करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे विचाराधीन आहे. राज्यात अंगणवाडीमध्ये जायला पात्र असणाऱ्या 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची संख्या 32,49,269 इतकी आहे. राज्याच्या शिक्षण विभागानं सुरक्षेच्या दृष्टीनं राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा फतवा काढला होता. मात्र या शासन निर्णयाला पालघर जिल्हा प्रशासनानं हरताळ फासला असून अजूनही त्याची अंमलबजावणी केलेली नाही. यामुळे पालघर जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. एसटी महामंडळासाठी भाडेतत्वावर 1310 गाड्या घेण्याची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे. आता नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये हा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यामुळे फडणवीसांनी निर्णय रद्द केल्यानं एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाला मागील 8 महिन्यांमध्ये महिला प्रवाशांच्या माध्यमातून 40 कोटींचं उत्पन्न मिळालं आहे. 1 कोटी महिलांनी एसटी बसनं प्रवास केलेला आहे आणि त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीमध्ये 40 कोटींचं उत्पन्न आलेलं आहे.
मुंबईच्या विलेपार्ले पश्चिमेकडील कुपर रुग्णालयाच्या आवारामध्ये 4 भटक्या कुत्र्यांचे मृतदेह आढळले. विष बाधा करून भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याचा प्राणीमित्र संघटनेनं आरोप केलाय. कुपर रुग्णालय प्रशासन आणि प्राणीमित्र संघटनेकडून जुहू पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. कल्याणमधील टावरीपाडा परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी काही लहान मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केलं होतं. स्थानिक रहिवाशांनी या घटनेचा सीसीटीव्ही केडीएमसीला दाखवलाय आणि भटक्या कुत्र्यांसंदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करा अशी मागणीही केली आहे. हतनूर धरणावर 27,000 पक्ष्यांची नोंद झालेली आहे. आशियाई पाणपक्षी गणना वन विभाग चातक संस्थेनं ही नोंद केलेली आहे. जळगाव वन विभाग मुक्ताईनगर वन परिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे जलाशयावर विविध ठिकाणी आशियाई पाणपक्षी गणना करण्यात आली आणि यामध्ये 183 प्रजातींचे तब्बल 27,000 पक्षी आढळून आले. धाराशिवच्या अलियाबाद ग्रामपंचायतीला दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रण देण्यात आलंय. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी केलेल्या कामाची दखल घेत केंद्र सरकारकडून हे निमंत्रण देण्यात आलंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आता घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची कबुली राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच दिली आणि त्यामुळे मी त्यांचे जाहीर आभार मानतो असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी माणिकराव कोकाटेंना टोला हाणलाय. योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार. कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा. या राज्याचे कृषी मंत्री असं म्हणाले आहेत की प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे या पीक विम्यामध्ये, असं तुमच्या चॅनलवर ही कबुली, ही गोष्ट मान्य केली आहे या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी. अतिशय गंभीर विषय आहे हा. विषय मी केंद्र सरकारकडे मांडणार आहे कारण का 2 अतिशय गंभीर विषय महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी गेल्या 3-4 दिवसात केले आहेत. मी त्यांचे जाहीर आभार मानते की अतिशय उत्तम आणि पारदर्शक कार्य ते करतायत. याबद्दल मी महाराष्ट्राच्या आत्ताच्या कृषी मंत्र्यांचं कौतुक करते कारण त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चुकीचे निर्णय ह्याचा पर्दाफाश केला. पुढील बातमी. कोकाटेंना अर्धवट माहिती आहे. पीक विमा घोटाळ्यावरून सुरेश धस यांनी हा पलटवार केलेला आहे. सर्व पीक विमा परळीतून भरला असंही सुरेश धस यांनी म्हटलंय. पुढील आठवड्यात कोकाटेंना भेटणार असल्याचं देखील सुरेश धस यांनी यावेळेस सांगितलंय. कृषी मंत्री महोदयांना अजून त्या प्रकरणाची वस्तुस्थिती सगळी माहिती नाही झाली. सगळे सीएससी सेंटर परळी तालुक्यातले आहेत. परळी तालुक्यातले ठराविक लोक आहेत. शेतकरी म्हणता येणार नाही त्यांना. त्यासाठी माझं मत असं आहे की माणिकराव कोकाटे साहेब आणि मी माणिकरावजींना मी पुढच्या आठवड्यात ते सगळे डॉक्युमेंट आणून देतो जे माझ्याकडे प्राप्त आहे. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या घोटाळ्यासंदर्भातल्या वादग्रस्त वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मंत्र्यांनी कोणत्याही धोरणांसंदर्भात काहीही बोलू नये अशा सूचनाच अजित पवारांनी दिल्याची माहिती आता मिळते आहे. वळूया पुढील बातमीकडे. बागेश्वर बाबा आणि मॉडेल साध्वी लग्न करणार आहेत हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र सोशल मीडियावर केलेला दावा खरा आहे का? खरंच हे दोघं लग्न करणार आहेत का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. इनके नाम है 420 है. इन्होंने विचित्र का कमेंट किया है, गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी, आपने सपने में बालाजी आए थे तो क्या पक्का समझे? ऐकलं, बागेश्वर बाबाला कुणीतरी लग्नासाठी प्रपोज केलंय आणि हे प्रपोज महाकुंभात चर्चेत आलेल्या हर्षा रिचारी यानं केल्याचा दावा केलाय. पण खरंच हे दोघं लग्न करणार आहेत का? मॉडेल साध्वी बागेश्वर बाबाशी लग्न करणार.
महाकुंभातल्या मॉडेल साध्वीचं बागेश्वरला प्रपोज. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? बागेश्वर बाबा आणि महाकुंभात चर्चेत आलेली सुंदर मॉडेल हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत. दोघं आता लग्न करणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये बाबा बागेश्वर काहीसे वैतागलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि ते बागेश्वर धामच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर कमेंट वाचत असल्याचं सांगण्यात येत आहे. इनके नाम में 420 है और इन्होंने विचित्र का कमेंट किया है, गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी, आपने सपने में बालाजी आए थे तो क्या पक्का समझे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आम्ही याची पडताळणी केली. खरंच बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत का, की ही अफवा आहे? सध्या सोशल मीडियावरही अनेक जण हाच प्रश्न विचारतायत. त्यामुळे याचं सत्य शोधून काढण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला यात आणखी काही व्हिडिओ सापडले. या पूर्ण व्हिडिओत बागेश्वर बाबा काय म्हणतायत ऐका. बिल्कुल पक्का ना समझे बहन जी, राखी रख लेना, रक्षाबंधन पे जरूर आना, वेलकम टू यू. हाँ, तुम्हें शर्म नहीं आती अपने मन से? इतने प्रमाणित यूट्यूब चैनल पर, बागेश्वर धाम का यूट्यूब चैनल प्रमाणित है. हमें ब्याह करना होगा तो हम यूट्यूब से थोड़ी करेंगे, हम माता जी की आज्ञा से कर लेंगे. गजब की हो, तुम्हें शर्म नहीं आती अपने मन से? है नक्कटू. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. बागेश्वर बाबा हर्षा रिचारियाच्या लग्नाची अफवा आहे. बागेश्वर बाबा वाचून दाखवत असलेला मेसेज दुसऱ्या व्यक्तीचा आहे. हर्षा रिचारियानं बागेश्वर बाबाला मेसेज केलेला नाही. हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आलाय. हर्षा रिचारिया ही महाकुंभात गेल्यामुळे ती चांगली चर्चेत आली आहे. तिला साध्वीही बोलण्यात आलं. त्याचाच फायदा घेत आता बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र यात तथ्य नसून आमच्या पडताळणीत दोघं लग्न करणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.